नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज बनवूयात घरच्या घरी काजू करी. या अगोदर मी काजू मसाला कसा बनवायचा ते सांगितलं होतं, तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने काजू करी कशी बनवायची ते बघणार आहेत. आता बघा, बऱ्याच जणांना काय वाटतं, या भाज्या ना इतक्या महाग असतात. कारण जेव्हा आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो ना, तर एवढुशाच भाज्या इतक्या महाग असतात ना, तर त्याच पैशामध्ये तुम्ही घरच्या घरी साहित्य आणून अशी ही काजू मसाला किंवा काजू करीची भाजी नक्कीच बनवू शकता. कारण यासाठी कोणतं जास्त साहित्य लागणार नाही. जे आपल्या घरामध्ये मसाले अवेलेबल आहेत ना, त्यामध्येच ही भाजी बनवून तयार होते. शिवाय सेम हॉटेलसारखीच चव आलेली आहे. कारण यामध्ये आपण एक खास पदार्थ टाकला आहे. रेसिपी शिकायची असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. काजू करी बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात अगोदर एक 10 ते 12 कांदे घेतलेले आहेत. लहान कांदे होते त्यामुळे 10 ते 12 घेतले आहेत. आता अगदी मोठे कांदे असतील तर तुम्ही एक 6 ते 7 कांदे घेऊ शकता. कांद्याचं जे साल असतं ते काढून घेतलं आणि अगदी जाडसर असे चॉप करून घेतले आहेत. सोबतच इथे आपण 21 ते 25 तुकडा काजू घेतलाय. तर तुम्ही इथे अख्खा काजू सुद्धा वापरू शकता. माझ्याकडे तुकडा होता म्हणून मी वापरलेला आहे. आता बघा, आपण जे कांदा आणि काजू घेतलाय ना, तो आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर एखाद्या पातेल्यामध्ये सुद्धा हा कांदा आणि काजू आहे ना शिजवून घेऊ शकता. पण मी इथे कुकरच्या 2 शिट्टीमध्येच हा कांदा आणि काजू शिजवून घेत आहे. तर बघा, कुकरमध्ये हे कांदा आणि काजू टाकून घेतले. आता कांदे भिजतील एवढंसं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही. तर इथे साधारण मी अर्धा ग्लास पाणी टाकलं. आता कुकरचं झाकण लावूयात आणि आपल्याला याला हाय फ्लेमवर एक 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता बघा, एक 2 ते 3 शिट्ट्या झाल्या. कुकरची पूर्णपणे वाफ घालवून घेतली आणि बघा, कांदा आपला अगदी मऊसूत शिजलाय. आता बघा, हा जो कांदा आहे ना, आपल्याला थंड झाला की यामधलं पाणी बाजूला करायचं आणि जो कांदा आणि काजू आहे ना, याची अगदी बारीक अशी मिक्सरला प्युरी तयार करून घ्यायची आहे. आता एवढे आपण हे बाजूला ठेवूयात. आता बघा, इथे मी 100 ग्राम काजू घेतलाय. इथे मी अख्खा काजू वापरणार आहे. शक्यतो काजू करी बनवत असताना ना असा अख्खाच काजू वापरायचा. तुकडा किंवा खपली असलेला काजू वापरायचा नाही. आता आपण पुढची प्रोसेस करूयात. तर गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढई चांगली गरम झाली की यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं. तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता किंवा बटरचा वापर करू शकता. आता बघा, हे जे आपण काजू घेतले होते ना, ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण भाजी बनवतो ना, त्यामध्ये काजू जे आहेत ते अगदी कुरकुरीत असे लागतात. त्यामुळे काजू आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे हे तळून घेऊयात. काजू तळत असताना ना गॅसची फ्लेम आपण अगदी मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवरच याचा हलकासा रंग बदलेपर्यंत हे काजू आपल्याला तळायचे आहेत. इथे बघा, काजूचा छान असा रंग बदललाय आणि छान असं हे तळलेले आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढूयात. काजू असे तळून घेतले की भाजीमध्ये त्यांचा जो क्रंच असतो ना, जे क्रिस्पपणा असतो ना, तो तसाच राहतो. आता आपण हे काजू काढून घेतले. याच कढईमध्ये आपण भाजीला फोडणी देऊयात. तर बघा, अगदी जास्त भांडेसुद्धा भरवायची गरज नाही. त्याच कढईमध्ये पुढची तयारी करूयात. तर जे तेल होतं ना, तेवढंच तेल ठेवलं. 1 चमचा यामध्ये जिरं टाकून घेतलं. जर कमी असेल तेल तर अजून थोडंसं तेल टाकू शकता. आता बघा, इथे मी एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकीचा तुकडा खलबत्त्यामध्ये अगदी बारीक असा कुटून घेतला होता. तुम्ही हवं तर ना लसूण अगदी चॉप करून सुद्धा वापरू शकता. आता आपल्याला अद्रक आणि लसूण छान असं परतून घ्यायचं आहे. याचा जो कच्चेपणा आहे ना, तो निघून जाईपर्यंत हलकंसं लालसर रंगावर परतून घ्यायचं. अद्रक आणि लसूण छान असं परतून झाले. यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे मी अगदी बारीक असे चॉप करून घेतले होते. ते कांदे सुद्धा यामध्येच टाकायचे.
आणि अद्रक लसणासोबत छान असे ते सुद्धा परतून घ्यायचे आहेत. तर बघा, जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच ही काजू करी बनवून तयार होते. यासाठी कोणते जास्त साहित्य लागणार नाही. हे सर्व मसाले किंवा जे साहित्य आहे ना, ते आपल्या रेग्युलर घरामध्ये उपलब्ध असतंच. आता बघा, हलकासा कांदासुद्धा गुलाबी रंगावर परतून झाला की यामध्ये एक मध्यम आकाराचा लालबुंद टोमॅटो बारीक असा चिरून घेतला होता. तो टोमॅटोसुद्धा यामध्येच टाकला आणि आता आपल्याला टोमॅटो अगदी मऊसूत होईपर्यंत शिजवायचं आहे. तर टोमॅटो पटकन मऊ व्हावा यासाठी इथे मी 1 चमचाभर मीठ टाकलं आणि आता चांगलं मिक्स करायचं. यावर आता ना टोमॅटो पटकन मऊ व्हावा यासाठी मी यावर झाकण ठेवलं. त्यामुळे ना पटकन टोमॅटो आपला मऊसूत होतो. आता बघा, झाकण काढून घेतलं. छान असं या मसाल्याला आपल्या तेल सुटले. परत एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आता टोमॅटोसुद्धा मऊ झालाय. आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले ॲड करूयात. अर्धा चमचा हळद टाकून घेतली. 1 चमचा किचन किंग मसाला किंवा जर तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही ते ॲड करू शकता. 1 चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड टाकून घ्यायची. 1 चमचा धने पावडर टाकायची आहे. 1 ते 1.5 चमचा इथे मी रेग्युलर जे आपलं घरगुती लाल तिखट असतं ना, त्याचा वापर केला आहे. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही इथे बेडगी मिरचीचं तिखट वापरू शकता. त्यामुळे रंगही छान येतो आणि ते थोडंसं कमी तिखट असतं. पण इथे मी रेग्युलर जे आपण लाल तिखट असतं ना, त्याचा वापर केलेला आहे. आता कोरडे मसाले छान असे आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहेत. ही सर्व प्रोसेस ना आपल्याला अगदी मध्यम आचेवर करायची आहेत. मसाले आपले जळून द्यायचे नाहीत. आता बघा, जो आपण कांदा आणि काजू शिजवून घेतला होता ना, त्याची मिक्सरला अगदी बारीक अशी प्युरी तयार करून घेतली. ती सुद्धा यामध्येच टाकून घेऊयात आणि परत हे एकदा आता या मसाल्यांमध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मसाला आपण छान असा मिक्स करून घेतला ना, याला सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटासाठी छान असं हे शिजवून घ्यायचं आहे. आता उकळी येत आहे. यावर एक झाकण ठेवूयात आणि 1-2 मिनिटासाठी याला मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं. मध्ये-मध्ये यावरचं ताट काढायचं आणि हलवत राहायचं, नाहीतर भाजी आपली तळाला चिटकू शकते. आता झाकण काढून घेतलं. आता भाजी आपली चांगली शिजली आहे. परत एकदा मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते. आता ही खूपच दाटसर झाली आहे, त्यामुळे अगदी इथे अर्धा कप पाणी टाकणार आहे. तर बघा, आपल्याला अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही, गरमच पाण्याचा वापर करायचा आहे. अर्धा कप पाणी मी गरम करून घेतलं आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये होतं ना, ते थोडंसं धुवून घेतलं आणि या भाजीमध्ये टाकलं. कारण जी काजू करी असते ना, ती खूप अशी पातळ नसते, दाटसरच असते. तर बघा, एवढं मी पाणी टाकलं. परत एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि आता याला उकळी येत आहे. अगदी मध्यम आचेवर ही प्रोसेस करायची आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. तर बघा, टोमॅटो परतत असताना सुद्धा आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे मीठ थोडंसं हिशोबानेच टाकायचं आहे. तुमच्या चवीपुरतं मीठ टाका. मीठ टाकून घेतलं, चांगल्या प्रकारे मिक्स केलं. आता जो आपण काजू फ्राय करून घेतला होता ना, तो काजू यामध्ये टाकूयात आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. कोथिंबीर आवडत असेल तर टाका, आवडत नसेल तर स्किपसुद्धा करू शकता. कोथिंबीर टाकली की परत एकदा हे मिक्स करून घेऊयात आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मी इथे दुधावरची साय घेतली आहे. थोडंसं दूध आणि साय चांगलं फेटून घेतलं आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ती सुद्धा इथे ॲड करू शकता. कारण एवढूशा फ्रेश क्रीमने किंवा दुधावरच्या साईने जे म्हणजे भाजीला चव असते ना हॉटेलसारखी, तर अगदी सेम ती तशीच चव येते. त्यामुळे इथे मी 2 चमचे साय घेतली, थोडंसं दूध घेतलं, छान असं ते फेटून घेतलं आणि या भाजीवरती टाकून घेतलं. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही फ्रेश क्रीम वापरू शकता. माझ्याकडे नव्हती, त्यामुळे इथे मी दुधावरची साय घेतली. आता दुधावरची साय टाकून घेतली.
की परत एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करूयात. आता हे टाकल्यावर आपल्याला अगदी जास्त वेळ तर शिजवायचं नाही, कारण फॅट रिलीज होऊ शकतं. इथे बघा आपली अगदी मस्त अशी ही काजू करी बनून तयार आहे. लगेचच सर्व्ह करूयात. बघा आपली अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये ही काजू करी बनून तयार आहे. हॉटेलमधून एवढ्या महागड्या भाज्या आणण्यापेक्षा ना, तुम्ही घरच्या घरी जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच अशा ह्या भाज्या नक्कीच बनवू शकता. शिवाय ही जी भाजी आहे ना, तुम्ही नानबरोबर, बटर नानबरोबर, भाताबरोबर किंवा जी रेग्युलर आपली साधी चपाती असते ना, त्याबरोबर खाऊ शकता. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हीसुद्धा एक वेळेस या रक्षाबंधनला अशी ही काजू करी नक्कीच बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.